100 रुपयांच्या बॉन्डवर दत्तक करार करत 10,000 रुपयात मुलाची विक्री केल्याचा प्रकार धाराशिवच्या मुरुम इथं घडलाय। सोलापुरातल्या दाम्पत्याला मुलाची विक्री केल्याचा आरोप चिमुकल्याच्या आजीनंच केलेला आहे। पहिल्या पतीचं निधन झाल्यानं मुलाची आईनं दुसरं लग्न केलं आणि त्यानंतर मूल दत्तक देण्याचं ठरलं। मात्र सून आणि सावत्र वडिलांना दत्तक करार करत मुलाची विक्री केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय। तर सुनेनं नातवंडाला न दिल्याने मुलाच्या वडिलांनी आत्महत्या केल्याचा आजीचा आरोप आहे। दरम्यान मुलगा दत्तक प्रक्रिया बेकायदेशीरपणे झाल्याचं बालकल्याण समितीचा प्राथमिक निष्कर्ष असून गुन्हा नोंद करण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत। या मुलाला सध्या शिशुगृहात दाखल करण्यात आलेलं आहे। तर तिचं तिकडे चाळीसगावमध्ये लग्न लावून दिलं आणि ज्या पुरुषासोबत लग्न लावून दिलं तो पण जरट आहे आणि लग्न त्याने आणि ह्या सगळ्यांनी ज्या महिलेनं त्या मुलाच्या आईचं लग्न लावून दिलं। तर त्या मुलाच्या त्या सावत्र बापाने त्या महिलेच्या बहिणीने असे मिळून ते मूल त्यांना सांभाळायचं नव्हतं म्हणून त्या जिला मूलबाळ नाही त्या महिलेला ते बॉन्डवर दिलं लिहून आणि तिच्या वट्टीत 10,000 रुपये टाकले। असं त्याची रेकॉर्डिंग हे सगळं आहे।